बदलापुर प्रकरण के बाद राज्य सरकार ने प्री प्राइमरी स्कूलों की सुरक्षा और नियमन को लेकर ठोस कदम उठाने का ऐलान किया है। नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान राज्य मंत्री पंकज भोयर ने बताया कि बदलापुर की घटना के बाद सभी प्री प्राइमरी स्कूल अब शासन के नियंत्रण में आएंगे। सरकार ने अध्ययन समूह बनाकर मसौदा तैयार किया है, जिसे जल्द ही कायदे में रूपांतरित किया जाएगा। राज्य मंत्री ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के बारे में भी कहा कि अजित पवार महायुति में हमारे साथ है और आगामी स्थानीय स्वराज्य चुनाव में उनका निर्णय उनका अधिकार होगा। ज्या प्री प्रायमरी शाळा आहेत त्या शासनाच्या अखत्यारी देत नाही, त्याला शासनाची मान्यता नसते, अशा घटना आता वारंवार होतात। या संदर्भात शासन म्हणून आता आपण इथून पुढे काय भूमिका घेणार आहे, कठोर शिक्षा अशा आरोपींवर होण्यासाठी। बदलापूर येथील एका प्री प्रायमरी स्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत स्कूल व्हॅनने ती घरी जात असताना चुकीचे प्रकार तिच्यासोबत काही घडले। मग तिच्या आईवडिलांनी तक्रार दिल्यानंतर संबंधित व्यक्तीवर पोलीस प्रशासनाद्वारा कारवाई देखील त्या ठिकाणी करण्यात आली, त्याला अटक करण्यात आली। त्या व्हॅनचा परवाना रद्द करण्यात आला, व्हॅनवर फाईन देखील त्या ठिकाणी ठोठावण्यात आलेला आहे। परंतु शाळेवर कार्यवाही करायची झाल्यास अजूनपर्यंत प्री प्रायमरी स्कूल ह्या शासनाच्या अखत्यारीत असण्यासंदर्भात त्या ठिकाणी काही प्रोव्हिजन्स नव्हत्या। ही बाब माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आपण साधारणतः 7-8 महिने आधी आणून दिली आणि त्यांनी तातडीनं प्री प्रायमरी स्कूलच्या संदर्भात एक नवीन कायदा तयार करण्यासाठी शासनाला सूचना दिलेल्या आहेत। लवकरात लवकर ह्या संदर्भात कायदा तयार करून राज्यातल्या सगळ्या प्री प्रायमरी स्कूल ह्या शासनाच्या अखत्यारीमध्ये येतील। भाऊ, कशा पद्धतीने शासनाच्या अखत्यारीतील काही मसुदा तयार झालेला आहे का आणि अशा घटना घडल्या त्याच्या कशा पद्धतीने कारवाई? एक अभ्यास गट तयार करून त्यांनी मसुदा तयार केलेला आहे। शाळेची नियमावली कशी असावी, त्या ठिकाणी काय सुविधा असावी आणि त्यातलं देखरेख आणि त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी मॅनपॉवर कशा पद्धतीनं कार्यरत असावं, अशा काही गाईडलाईन्स त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। लवकरच हा कायद्याचं प्रारूप पूर्ण तयार झाल्यानंतर याला विधिमंडळाची मान्यता घेण्यात येईल। भाऊ, अनेक वेळा पाहतो की अशा घटना या स्कूल बसमध्ये होतात, कायदे कडक आहे, गेल्या वेळी कारवाई देखील केली होती, मात्र त्यावेळी कारवाई होत्यानंतर मग ढील देत होतं। आता या सगळ्या बाबतीत आपण गांभीर्याने हे सगळं गृह राज्यमंत्री म्हणून प्रकरण घेणार आहोत। नाही, निश्चितच याच्यासोबत परिवहन विभागासोबत देखील आपण बैठक घेणार आहे। शालेय शिक्षण विभाग, परिवहन विभाग आणि गृह विभागाची एकत्रित बैठक लावून याची कार्यप्रणाली अधिक मजबूत कशी करता येईल याचा प्रयत्न करण्यात येईल। भाऊ, दोन्ही राष्ट्रवादी सोबत येतील अशी चर्चा सुरू झाली आहे। संजय राऊतांनी देखील असे संकेत दिलेले आहे की दोन्ही राष्ट्रवादी सोबत येतील आणि मविया सोबत म्हणजे महाविकास आघाडी सोबत येतील। अजितदादा तुमच्या सोबत आहे, कशा अर्थाने तुम्ही या सगळ्या वक्तव्याकडे पाहता? नाही, महायुतीमध्ये सध्या सन्माननीय अजितदादा पवार आमच्या सोबत आहेत, शिंदे सेना आमच्या सोबत आहेत आणि भारतीय जनता पार्टी हा एक मोठा पक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करतो आहे। येणाऱ्या निवडणुकांकरता कदाचित जर का राष्ट्रवादींना वाटत असतील, त्या येणाऱ्या निवडणुका ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, तो पूर्णपणे त्यांच्या पक्षाचा विषय असून ते लोक त्याच्यावरती निर्णय घेतील। कर्नाटकमध्ये जाणारा 400 कोटी रुपयाचा कंटेनर नाशिकमध्ये लुटला आहे, काय याच्या बाबतीत तुमच्याकडे माहिती आणि काय याच्यात तपास होईल? ह्या संदर्भात नुकतंच मला कळलेलं आहे, आता विभागाकडे विचारणा केलेली आहे। पूर्ण माहिती मिळाल्यानंतर आपल्याला विस्तृत माहिती त्या ठिकाणी